इचलकरंजीकरांना मी या ठिकाणी शब्द देण्यासाठी आलेला आहे. आमचा शब्द पक्का असणार आहे, आमचा शब्द खरा असणार आहे. आमच्या चहाच्या कपात या ठिकाणी गोडवा असणार आहे, आमच्या चहाच्या कपात चहामध्ये साखर असणार आहे. त्यांच्यासारखं आमची कडवटपणा या ठिकाणी असणार नाही. आणि मग या चहाच्या कपाच्या माध्यमातून एक गोडवा आम्ही तुमच्या पुढे आणणार आहोत. या चहाच्या कपातून आम्ही तुम्हाला शब्द देणार आहोत की आमची सत्ता शिवशाहूची आणा, वर्षभरात या पाण्याचा प्रश्न सोडवायची जबाबदारी बंटी पाटील म्हणून माझी या ठिकाणी म्हणतात. केंद्रात आमची सत्ता आहे, राज्यात तुमची त्यांची सत्ता आहे. मग आमचा प्रश्न होता वर्षभरामध्ये तुम्ही हे काम काय केलं नाही. आता ते सांगतात की आम्ही हे करतो, तमुक करतो, अमका करतो, तमका करतो. मी मगाशी बोललो तसं गेले वर्षभर तुमचे हात कुणी बांधून ठेवले होते का तुम्हाला कुठल्या झाडाभोवती बांधून ठेवलं होतं काम न करायला? तुम्ही वर्षभरामध्ये योजना मंजूर करायची होती, योजनेचं भूमिपूजन करायचं होतं, योजना सुरू करायची होती. मला पॅनेलला उमेदवार सुद्धा या ठिकाणी मिळाले नसते, मला पॅनेलला उमेदवार सुद्धा या ठिकाणी मिळाले नसते जर तुम्ही या इचलकरंजीमध्ये पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सोडवला असता. तर ह्यांना प्रश्न सोडवायचा नाही, हा प्रश्न भिजत या मंडळींना या ठिकाणी ठेवायचा आहे. आज अवस्था पुढच्या बाजूला काय मूळ भाजपवाले कुठं आहेत असा प्रश्न निर्माण झालेला आहे. नव्यानं आलेले लोक आता भाजपच्या आम्ही आहोत असं सांगतात. मला काळजी वाटते की ज्या भाजपनं खऱ्या अर्थानं 25 ते 40 वर्ष आमच्या काँग्रेसच्या विरोधात या ठिकाणी संघर्ष केला, त्या विचारांची आज परिस्थिती काय हे आम्ही या ठिकाणी बघतोय. मला त्यांच्याबद्दल या ठिकाणी वेदना आहे की आज त्या मूळ भाजपवाल्यांची अवस्था काय हो. नवे भाजपवाले आलेले बिचारे, जुने भाजपवाले अजून खालीच आहेत. नव्याने मात्र खुर्च्या या ठिकाणी काबीज केल्यात उलट्या बाजूला, अशी अवस्था आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून या शिवशाही आघाडीचा आपल्याला पर्याय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा पर्याय, छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचा पर्याय आम्ही तुमच्या समोर या ठिकाणी ठेवतोय. पहिलं काम आम्ही कुठलं करणार असेल, या महानगरपालिकेची आमची सत्ता आल्यानंतर मी मगाशी म्हणलं तसं दुसरं एखादं काम आम्ही बाजूला ठेवू, दुसरं एखादी गोष्ट या ठिकाणी थोडा वेळ लागला तर चालेल, पण तू फक्त आणि फक्त इथं बसणाऱ्या माझ्या बहिणींचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, ही आमची भूमिका निश्चितपणे या ठिकाणी राहणार.